नमस्कार, जय महाराष्ट्र। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, ठाकरेंचा नवा डाव शिंदेंना संपवण्यासाठी पडद्यामागे तीव्र हालचाली। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। उद्धव ठाकरेंचा नवीन डाव, इकडे शिंदे गटाची संपूर्णपणे महाराष्ट्रात गोची। ठाकरेंनी एकाच दगडात मारले दोन पक्षी। उद्धव ठाकरेंनी मात्र शिंदे गटाला महाराष्ट्रातून सध्या बाहेर हद्दपार करण्यासाठी उचलली नवीन पावले। पडद्यामागे राजकारण नेमकं काय घडतंय आणि उद्धव ठाकरे एवढे गेली 2 महिने शांत संयमी का थांबले, पडद्यामागे काय घडतंय जाणून घेऊया। शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे गेल्या 2 महिन्यापासून अतिशय शांत आणि कोणत्याही प्रकारचा आवाज न करता अतिशय शांत घडामोडीमध्ये मग्न आहेत। म्हणजे पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या बाबतीत काहीतरी मोठं घडणार हे आता नवे तर काळ सांगू लागला। याच वेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नवीन खेळ करण्यास सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत जाऊन सध्या आपली हिंदुत्वाची दारं बंद केल्याची महाराष्ट्रभर सगळीकडे चर्चा असतानाच ठाकरे यांनी मात्र आता भाजपला जवळ करण्यासाठी आपले नवीन हिंदुत्व पुन्हा एकदा अंगीकारले। त्याच बाबतीमध्ये महाविकास आघाडीच्या दोन्ही पक्षांना बाजूला सारून ठाकरे एकटे झाले। म्हणजेच भाजपच्या जवळ जाण्यासाठी ठाकरेंनी नवा मोठा गेम स्वरूपात केला। याच वेळी शिंदे गटाची प्रचंड गोची झाली असून एकाच दगडात ठाकरेंनी अजित पवारांसह एकनाथ शिंदे यांना शांत बसवलं। याचाच अर्थ आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेची भाजपला गरज नाही, परंतु उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यासोबत वाढलेली जवळीकता पाहता आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कार्यक्रम करण्यासाठी ठाकरेंनी नवीन पावलं उचलली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।